इलावट करू तसं मी तहसीलदार साहेबांशी बोलतोय. खूप भीतीचं वातावरण. हॅलो, तुमचं नाव काय? पूर्ण नाव? मनोहर पांडुरंग. वय किती आहे? 90. मग तुम्हाला कसं वाटतं? इथं भीती वाटते का? भीती वाटते. मग संध्याकाळी इथं थांबायचं नाही. भीतीचं वातावरण आहे. सर्कल साहेब आपण इथं आला, डबल आला म्हणजे तुम्हाला फोन केला. असं हरकत नाही. आता आपण सकाळी ते 9 वाजता झाले. नाही, माझा फोन झाला त्यांचं सकाळी. माझं कामच आहे. तर तुम्ही काय काय सूचना करा आम्हाला. आता यांचं जे पर्याय व्यवस्था आम्ही केली, म्हणजे शाळेला आपण पर्याय व्यवस्था केलेली आहे यांची राहण्याची. परंतु आता सध्या सरपंचाचं पण बंगला आहे. आता 2 दिवस आपण तिकडे शिफ्ट करा. इकडे 4 दिवस तर हे लोक तिथंच राहिले पाहिजे. सरपंच अध्यक्षांनी पण त्यांना फोन केलेला आहे. त्या वस्तीवर राहण्याची व्यवस्था पण केलेली आहे अध्यक्षांनी, शाळेला पण केलेले आहे. त्याच्यामुळं इथं कोणीही झोपू नये. काय होईल, अनुचित प्रकार रात्री कधी बी घडू शकतो. त्यामुळं माझी विनंती आहे की आपलं त्या सरपंचाच्या घरात तिथं राहावं. आणि शाळेचं पण आपण ताब्यात घेतलेलं आहे. ताब्यात शाळेच्या तिथं पण व्यवस्था केलेली आहे आपण. तरी ग्रामस्थांना माझी विनंती आहे की आपण इथं न राहता आपल्या ते आम्ही शाळेमध्ये राहावं किंवा सरपंचाच्या घरी व्यवस्था केली तिथं पण राहावं. इथं कोणी राहू नये. साहेब, सर्कल साहेब सुचतात. आम्ही रावच्या वस्तीवर आले. तुम्ही मला फोन केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला फोन केल्याबरोबर मी इकडं आलो आहे. पाणी तुम्हाला पुण्याहून आळंदीत पालखी असल्यामुळं तुम्ही येऊ शकले नाही. हां, मी सांगितलं गावकऱ्यांना का पुण्यामध्ये पालखी आहे. त्याच्यामुळं सरपंच साहेबांनी मला फोन केला. मी इथं सगळे सर्कल तलाठी आम्ही आलेलो आहोत. पंचनामा केला आहे. आणि सध्या आता जर जास्ती पाऊस झाला तर इथं तुमच्या घरामध्ये यांना शिफ्ट करतो. काही शाळेला शिफ्ट करतो. सगळ्यांनी आपापल्या जेवण करून तुम्ही तुमच्या 2 वर्षाची जी मागणी होती, जे संरक्षण भिंतीचं जे आहे ते पण आपण ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन अजून फेर प्रस्ताव पण आपण देण्याची व्यवस्था करू. डायरेक्ट कलेक्टरला देऊ. म्हणजे ही संरक्षण भिंत पुढच्या वर्षी तुम्हाला पुरावा करून अध्यक्ष घेतात. येतो अर्धा 1 तास लागला अजून. सांगून ठेवा. ते बघणं गरजेचं आहे. सर्कल साहेब, तुम्ही याच्यावरती कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. तुम्हाला जर तुमच्या नोकरीची गरज असेल तर याची काळजी घ्या. तुमचा इथं कोतवाल असेल, तलाठी असेल, सगळ्या माणसांनी, कारण माळींला अशी दुर्घटना घडली होती. त्या महसूल खात्याने आम्ही इथं उंडेकड्याच्या रावते वस्तीवरती आहे. रावत्या वस्तीची इथं एकूण घरं 17 घरं आहेत. आणि या ठिकाणी सर्कल साहेब आलेले आहेत. सकाळी तलाठी येऊन गेलाय, कोतवाल येऊन गेलेत. मी या ठिकाणी प्रांत साहेबांना फोन केलाय. मी या ठिकाणी तहसीलदारला फोन केलाय, कृषी अधिकाऱ्याला फोन केलाय, मी बीडीओना फोन केलाय. आता रात्रीचे 6 वाजलेत. हे अत्यंत धोक्याची पातळी आहे. जशी माळींला दुर्घटना घडली आणि माळींचं आंबेगाव तालुक्यातलं अख्खं माळीन गाव उद्ध्वस्त झालं, तसं या डोंगराच्या वर बघा. डोंगराकडे आपण बघू शकतोय. एवढा मोठा डोंगर आहे की या ठिकाणी हा डोंगर खाली कोसळला. सकाळी किती वाजता? रात्री 12-1 वाजता हा डोंगर कोसळलेला आहे. कोणतीही घटना रात्री 12-1 वाजता होते. आणि म्हणून 3 दिवस झालं मुसळधार पाऊस आहे. आणि म्हणून सर्कल साहेब, तहसीलदार साहेब आणि प्रांत मॅडमने येऊन उद्या इथं पंचनामा केला पाहिजे. जर पंचनामा केला नाही तर मी तहसीलदाराच्या हाफीसला टाळा ठोकील. आमची माणसं इथं मुठीत जीव धरून राहतात. रात्रभर झोप येत नाही. लहान लहान मुलं घेऊन रात्रभर बसतात. आणि म्हणून
हे सरकार झोपलंय का? या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी आदेश दिले पाहिजे, प्रांत साहेबांनी आदेश दिले पाहिजे, तहसीलदार साहेब या ठिकाणी आला पाहिजे. मी खरं तर सकाळीपासून इंगळूणचा घाट असेल सगळी पाहणी करून मी आता उंडेखडकच्या रावत्या वस्ती आलेलो आहे. आपण मीडियाच्या माध्यमातून हे बघू शकताय. खाली बसत आहे. आजची परिस्थिती अशी आहे. सर्कल साहेब हा डोंगर पाहिला. आता मी जिथं उभा आहे इथं खाली 100 फूट माशाळ जाग आहे. किती? 100 फूट. याच्यामध्ये जर पाणी मुरालं, याच्यामध्ये जर पाणी मुरालं तर अख्खा खाली त्या घरानं जाईल. 17 घरांचा नायनाट होईल. मी परमेश्वराला विनंती करतो, हे परमेश्वरा माझ्या या आदिवासी बांधवांना जीवदान दे आणि 2 दिवस पाणी कमी होईपर्यंत कोणी इथं थांबा देणार राहायचं नाही. बाजूला थांबा. त्याची व्यवस्था तहसीलदार आणि सर्कल आणि प्रांत मॅडम करतील. खाण्यापाण्याची व्यवस्था करतील. आम्ही खरं तर आता टीव्ही नाईनला बातमी देणार आहेत, लोकमतला बातमी देणार आहेत. टीव्हीच्या माध्यमातून तुम्हालाही पाहायला भेटेल. पण या राज्याच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला सर्वांना पाहायला मिळू द्या का आमच्या गरीब कुटुंबाचं माळीन नको व्हायला. कारण आमचं आदिवासी बांधव माळींचे अख्खा आंबेगाव तालुक्यातलं माळीन गाव अख्खं नष्ट झालं आणि होत्या तर नव्हतं झालं. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला परत सांगतो सर्कल साहेब, मी पोटतिडकीने बोलतोय. तुम्ही जर याची दखल नाही घेतली, तुम्ही जर यांचा स्थलांतर केला नाही, याच्यातल्या एकाही माणसाला कमी सरळ जर झालं त्याला जबाबदार सर्कल असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल आणि कलेक्टर असेल. मी एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.